बुद्धाय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करत आहोत. तथागत गौतम बुद्धांनी ब्राह्मणे, उपनिषदे हे सगळे नाकारले होते. त्यांच्या जे काही त्याच्यामधले वर्णिलेल्या जेवढ्या काही गोष्टी होत्या ह्यासुद्धा त्यांनी नाकारल्या होत्या आणि त्या साधारण नाकारल्या होत्या. त्यांनी त्या काळातील वैदिक ऋषी जे होते ते सुद्धा त्यांनी नाकारले होते. आता पुढे बुद्ध आणि त्यांचे समकालीन भाग 6 आपण बघणार आहोत. बुद्धांचे समकालीन. ज्या काळात बुद्धाने परिव्रज्या घेतली त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 तरी पंथ लक्षात घेण्यासारखे होते. या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करवून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयाला लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया म्हणजे परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवित नाही. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्यांचे तत्त्वज्ञान. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा भोगावयास मिळणारी सुखदुःखांची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही नाही. चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पखुद कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या 7 महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकांवर परिणाम होत नाही. ते स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही विनाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र 7 महाभूतात प्रवेश करते एवढाच त्याचा अर्थ समजावायचा. संजय बेलपुत्ता याचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय, माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागणार काय आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी प्रश्न विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्तने
आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्याम संवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर. हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. महावीराने असे सांगितले की पुनर्जन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजेच 4 नियमाचे पालन करावे असे महावीराने सांगितले. ते नियम याप्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे आणि मालमत्ता न धारण करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. तर हे 6 जे वेगवेगळे वाद होते त्यावेळेसचे, म्हणजे त्यावेळेचे दर्शन म्हणतो आपण किंवा त्यावेळेचे पंथ होते, तर हे 6 पंथ या ठिकाणी सांगितलेले आहेत. निगंठ नाथपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. निगंठ नाथपुत्त म्हणजे महावीर. आता त्याच्यामध्ये सांगितलं की ब्रह्मचर्य करा, खोटे नका बोलू, चोरी न करणं. तर मग हे जर असेल हे तत्त्वज्ञान जर आपलं असेल तर मग आयुष्यभराला तपश्चर्याच करावं लागेल. जे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत माणसाच्या सांसारिक जीवनाच्या किंवा सांसारिक जीवन, याला इथं कुठंच अर्थ राहत नाही. अशा प्रकारचा हा वाद होता. याप्रमाणे तत्त्वज्ञानाने सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले, म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. भाग 7वा आपण बघणार आहोत, ज्यामध्ये साम्य आणि भेद काय आहेत, बुद्धाने काय त्याज्य ठरविले हे आपण बघणार आहोत. भाग 7वा. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनात घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ, यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मेचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याज्य ठरविले. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. अशा प्रकारे बुद्धाने या सगळ्या गोष्टी नाकारल्या, ज्याच्यामध्ये पुनर्जन्म, देवाने आपल्याला निर्माण केलं, पाखंड, बुद्धाने या सर्व गोष्टी नाकारल्या. बुद्धाने कोणते बदल केले? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले. जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन, हे दोन्हीही त्याने त्याज्य ठरविले. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे व या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा, संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निब्बान अर्थात निर्वाण तत्व स्वीकारले.
याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. तर अशा पद्धतीने तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण अनेक गोष्टींमध्ये बदल केलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये कार्यकारण भावाचा उपसिद्धांत बुद्धाने मान्य केले. दैववादी दृष्टिकोन हा त्यांनी त्याज्य ठरविला. पुनर्जन्म जो आहे तो आपल्या जन्मातील मागील जन्मातील कृत्य किंवा नवीन जन्मातील कृत्य करणारे कृत्य हे जे आहेत हे त्याच्यावर फरक पडतो हे त्यांनी नाकारला. तर अशा पद्धतीने या गोष्टीमध्ये त्यांनी बदल केला. बुद्धाने काय स्वीकारले? बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते, सर्व वस्तू श्रेष्ठ आहे, ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनातून उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात, त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? अशा प्रकारे बुद्धाने या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी स्वीकारल्या त्या ठिकाणी आपण त्या समजून घेतल्या. आता आपण द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम हे वाचणार आहोत. भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. धर्मोपदेश करावा की करू नये. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्ममार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे. ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही तेही अनुसरले नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला. निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसहमपती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरच विनाश ओढ होईल. चिंताग्रस्त असा ब्रह्मसहमपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या समोर उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्धत्व
प्राप्त झालेले भगवंत आहात, आपण तथागत आहात, आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधपात होत आहे. ब्रह्मसहंपती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवन दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्मऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, ओठ जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नका. भगवन, देव आणि मानव यांच्यावरील करुणाबुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करोत. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानवश्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही. याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्यांची सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसहंपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. या ठिकाणी ब्रह्मसहंपती नावाचा एक ब्रह्मलोकातून येणारा जो एक व्यक्ती म्हणा किंवा एक विचार या ठिकाणी मांडलेला आहे. खरं तर ब्रह्मसहंपती म्हणजे जे माणसाच्या मनात जे दोन मनं असतात, जे स्वतःशी विचार करतात, एक असतो करावे की करू नये, ते म्हणजे ब्रह्मसहंपती. आपल्यातील ब्रह्म म्हणजे काय? चांगलं, सर्वोत्कृष्ट म्हणजे ब्रह्म. जे चांगलं आपल्यामधलं मन आहे, चांगला व्यक्ती आहे, तो एकामेकांशी संवाद करतायत तिथे. ते केलं पाहिजे, ते केलं नाही पाहिजे. म्हणून असं ब्रह्मलोकातून कोणतरी आला व्यक्ती आणि तो बुद्धासमोर बसला आणि तो बुद्धाला कन्व्हिन्स करतो आणि तो सांगतो की तुम्ही धम्मोपदेश करा, असं नाही आहे. तर ते बुद्धाचंच एकामेकाशी स्वतःच्या मनाशी ते चिंतन आहे, ते मनन आहे, ते या ठिकाणी इथं मांडलेलं आहे. मग ब्रह्मसहंपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले आणि हा विचार मनात येऊन ब्रह्मसहंपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धाला वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातले आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखांचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. व जे पददलित आहे आणि जुलुमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर खा. थकलेल्यांना आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृषार्थांनो, आपली तहान भागवून घ्या. अंधारात साचपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्ती करून घ्या. निरुत्साही जन हो, आता हर्षभरीत व्हा.
भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की ज्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि जो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मत शिकवितात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. तर अशा प्रकारे ब्रह्मसंपत्तीची सुवार्ता आपण ऐकली आणि ज्यातून भगवान बुद्धाचं जे गुणगान आहेत ते आपण या ठिकाणी वाचलेलं आहे. धम्मदीक्षेचे 2 प्रकार आहेत. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात 4 बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकांच्या बाबतीत हे नियम आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलाचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखविण्यासाठीच निवडले आहेत. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी 2 प्रकारचे धम्मदीक्षेचे अर्थ सांगितले. एक भिक्खू संघासाठी, भिक्खू होण्यासाठी आणि दुसरं सामान्य उपासक होण्यासाठी. तर आणि ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघतो तर आता जे काही आपण धम्मदीक्षा बघणार आहोत यामध्ये फक्त काही निवडक उदाहरणं दिली आहेत. तर फक्त त्यांनाच भगवान बुद्धांनी धम्मदीक्षा दिली असा त्याचा अर्थ नाही. तर त्याशिवायही अनेक लोकांना धम्मदीक्षा दिली. फक्त काही उदाहरणं म्हणून प्रतिनिधींचं त्या ठिकाणी उदाहरणं या ठिकाणी पुस्तकात घेतलेली आहेत. भाग 2 परिव्राजकांची धम्मदीक्षा, सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी ठरवले की कुणाला धम्म द्यायचा. काय म्हणतात? आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम धम्मोपदेश कुणाला देऊ. त्याला आलार कालाम याची आठवण झाली. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान आणि बराच शुद्धाचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले. नंतर त्याने उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता. आता आपण जर बघितलं तर हे दोन्हीही यांच्याकडून सिद्धार्थ गौतमाने काही शिक्षण घेतलेलं आहे. आपण दोन्ही नावं जर बघितले हे त्यांचे गुरु होते त्यावेळी. तर त्यांना हे समजू शकते मी काय म्हणतो म्हणून त्यांनी त्यांची निवड केली होती. पुढे काय झालं? त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरांजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्याबरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून
गेले होते तो स्वतःशीच म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्याने त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली, तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसिपतनच्या मृगदाय वनात राहत आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला. त्या 5 जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे, म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ, त्यांची इच्छा असल्यास तो तेथे बसेल. सर्वांनी हे मान्य केले. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा हे 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेहून उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. तर अशा प्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करू लागले. अशा प्रकारे त्या 5 परिव्राजकांनी तथागत गौतम बुद्धाचे त्या ठिकाणी स्वागत केले. पुढे काय होते? पुढे भगवान बुद्ध त्यांना पहिलं प्रवचन देतात. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत, एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. हे दोनही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मज्जिम पतिपद, मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाहीत आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. हे परिव्राजक ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 अत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टींचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुबत राहणे. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके
ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाने माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्व होय. हे जग सर्व दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे आपल्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना अर्थात धर्मोपदेशकांना समजत नाही. ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. तर अशा प्रकारे जे पहिलं प्रवचन जे आहे ते सुरू होतं आणि भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचा जो कोणता आविष्कार केला त्याबद्दल तो सांगतात. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग. परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्याने परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत. ती विशुद्धी मार्गाची शिकवण होय. माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे, व्याभिचार न करणे, असत्य न बोलणे, मादक पेय न ग्रहण करणे. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात सर्वत्र पतित लोक असतात, परंतु पतितांचे 2च वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाहीत, त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. या उलट ज्यांच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो का? याचे उत्तर असे की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी
त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे यांच्यातील हा फरक आहे. महत्त्वाची गोष्ट माणसाचा अधःपात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय. परिव्राजक, तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल. जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय, जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास लायक आहेत हेच यावरून सिद्ध होईल. अशा प्रकारे भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन जे सुरू होतं त्याच्यामध्ये धम्माचं अधिष्ठान काय आहे, धम्माचा आविष्कार कसा झाला याबद्दल भगवान बुद्ध सांगतात आणि त्यानंतर विशुद्धी मार्ग अर्थात पंचशिलाचं पहिलं प्रवचन हे त्या ठिकाणी परिव्राजकांना देतात. आणि हे तत्त्व सांगत असताना त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध त्यांना असं म्हणतात की हे तुम्ही स्वतःच्या कसोटीवर विचार करून बघाल आणि जर तुम्हाला ते लायक वाटलं तरच त्यावरून हे सिद्ध होईल की ही 5 तत्वे जगाला आवश्यक आहेत. अशा प्रकारचं प्रवचन या ठिकाणी भगवान बुद्ध देतात. आज या ठिकाणी आपण थांबूयात. नमो बुद्धाय. जय भीम.